आपण रासायनिक अभिक्रिया बघत होतो, त्यामध्ये त्याच्या मुख्य दोन पद्धती बघितल्या आपण, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर आणि इलेक्ट्रॉन शेअरिंग. ओके. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपरंट मध्ये काय करतो, तो ट्रान्सफर करताना जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे सेल मधला, शेवटचा जो सेल आहे त्याच्यामधला समजा एक आहे तो काय करतो, दुसऱ्याला ट्रान्सफर करतो. दुसऱ्याला काय करतो, ट्रान्सफर करतो. अष्टक पूर्ण करण्यास मदत करतात. अष्टक पूर्ण करण्यास मदत करतात. आणि हा काय करतो, ह्या दोघांकडेही असतं पण वाटून घेतात. हे वाटून घेतात शेअर करतात. जसं ह्याच्याकडे 2 आहेत आणि ह्याच्याकडे 3 आहेत, ह्याच्याकडे 3 आहेत, तर ह्याच्यामधला हा एक शेअर करतो, ह्याच्याकडचा हा शेअर करतो. असे मिळून ह्या पण 4 होतो, इकडं पण 4 होतो. असा तो समान हक्क घेतात. पूर्ण डिटेल मध्ये आता सांगू शकत नाही, तर आपण त्याच्यावर लेक्चर घेतलेले, तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकताय. का चल आता त्याच्या पुढचं बघायचं आहे. आपण ह्याच्यामधून जे सहज बंध तयार होतात त्याचे 3 प्रकार पडतात. कोणते 3 बघा. एकेरी बंध, सिंगल बॉन्ड, त्याचं साइन आहे हे. दुसरा आहे दुहेरी बंध, डबल बॉन्ड. आणि तिसरा आहे तिहेरी बंध. ट्रिपल बॉन्ड, त्याचं साइन आहे. चला आता एकेरी बंध म्हणजे सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड काय करतात हे पाहूयात आपण. त्याचं उदाहरण आपण कालच पाहिले, तरी पण घेऊ. सिंगल बॉन्ड ह्याच्या सगळ्यांमध्ये भागीदारी होती. सगळ्यांमध्ये भागीदारी होती, एकमेकांना शेअर करतात. ह्याच्या सर्वांमध्ये काय होते, भागीदारी. एकेरी, दुहेरी, तिहेरी तिन्ही मध्ये पण भागीदारी होते. आता ते काय करतात, यावेळेस 97 30 67 09 08 या नंबरवर कॉल करत जा. शक्यतो काही दिवस झालं मी हाच मोबाईल यूज करते, कॉल ह्या नंबरवर जास्त येत आहेत. पण आज त्या मोबाईलवर थोडासा प्रॉब्लेम आला म्हणून हा मोबाईल लावला तर कॉल आला. चला बघूयात. एकेरी बंध सिंगल बॉन्डिंग, ह्याच्यामध्ये काय होतं, शेअरिंग होते. शेअरिंग म्हणजे जिथं आपण आता समजा फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साइड आहे, CO2 आहे. आता ह्या ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजन 2 आहे, त्याच्या अगोदर रचना करून घेऊ. ओके. आता ह्याचे 6, कार्बनचे 4, हे एक डॉट म्हणजे 1 इलेक्ट्रॉन. एक डॉट म्हणजे 1 इलेक्ट्रॉन.
आता मला सांगा, ह्यांचं अष्टक पूर्ण आहे का, किंवा ह्यांचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते पूर्ण वापरता येतात का ह्यांना एकमेकांना? या बाजू ज्या आहेत त्या अर्धाली हेच आहेत ना, म्हणजे हे काय करतात, आता ह्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग होते, एक रिएक्शन होते. ती रिएक्शन मध्ये ते काय करतात, हा ऑक्सिजन, सॉरी हे आपण जे बघितलं होतं ना तशा टाईप मध्येच आहे, पण हा सेकंडचं घेतले मी गडबडीत उदाहरण. कॉल आला की लिंक सुटते. ओके, चल H2 असं घेऊया. H2 H2. आता H कड तुम्हाला माहिती आहे, हायड्रोजन कड एक इलेक्ट्रॉन आहे, तिकडे एक इलेक्ट्रॉन आहे. ऑक्सिजन कड किती असतात? 6 असतात. 6 असतात. मग आता ह्यांना शेअर करायचे त्यांचे इलेक्ट्रॉन. तर काय होतं, हा H ह्याचा इकडचा इथं शेअर करतो O सोबत, हा O पण एक शेअर करतो ह्या इकडच्या H सोबत, आणि हा H करतो ह्याच्या बाकीचे उरलेले 4. तुम्हाला लक्षात आलं? हे दोन शेअर ह्याचे सोबत, म्हणजे H2 हा वापरू शकतो म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. हा ऑक्सिजन 8 वापरू शकतो, आणि इकडचा H 2 इलेक्ट्रॉन वापरू. म्हणजे ह्याला असं लिहितात, हा सिंगल बॉन्ड असं लिहितात. समजलं? समजलं का? नसेल समजलं तर परत सांग. सांगा पटकन सांग. समजलं का? कोणा तर उत्तर द्या, पटकन सांगा. समजलंय का? परत सांगतो. हो, पण ऑक्सिजनचे 8 येतात. पण मी काय सांगितलं, इलेक्ट्रॉन शेल शेवटची शेवटची इलेक्ट्रॉनचं 8 येतं, बरोबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती होतं, म्हणजे ही काय झालं तुमचं, शेवटची सेल. यांना पण अष्टक पूर्ण करायचंय ना, यांना अष्टक पूर्ण करायचंय. यांना असं शांत बसायचं नाही, 2 कमी पडतायत, कोणाचे तरी घ्यायचे त्यांना, आणि अष्टक पूर्ण करायचंय ह्यांना. ह्याचं द्विक कम्प्लीट आहे, ह्यांचं द्विक कम्प्लीट असते, आणि ह्यांना ह्यांच्या पुढच्या सेल भरायच्यात ना. ह्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतात, दुसऱ्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतात. समजलं? त्याच्यामुळे मग आता ह्या एकेरी बॉन्ड आहे, एकेरी बॉन्ड आहे. H2O रिॲक्शन होतीये. रिॲक्शन होताना काय होतंय, हायड्रोजन जवळ एकच आहे इलेक्ट्रॉन, ऑक्सिजन जवळ 6 आहेत, 6 आहेत, पुन्हा हायड्रोजन जवळ एकच आहे. त्यांची रिॲक्शन होती, पाणी तयार करायचं बघा जे होतंय. हा हायड्रोजन इथल्या ऑक्सिजन सोबत एक शेअर करतो, आणि ऑक्सिजन पण ह्याच्यासोबत एक शेअर झाले 2. हा ऑक्सिजन इथे लिहिला, पुन्हा हा हायड्रोजन ह्या ऑक्सिजन सोबत शेअर करतो, हा ऑक्सिजन ह्या हायड्रोजन सोबत शेअर करतो. इथं मिस्टेक होऊ देऊ नका, वेळ घ्या पण क्लिअर करा. आता ऑक्सिजनचे उरलेले 4 इथे जसेच तसे दिले. आता मला बघा, हा हायड्रोजन हे 2 वापरू शकतो इलेक्ट्रॉन, इकडचा हायड्रोजन पण हा 2 वापरू शकते, आणि हा ऑक्सिजन ऑक्सिजन बघा किती वापरू शकतोय, किती वापरू शकतोय, पूर्ण वापरू शकतोय की नाही, पूर्ण इलेक्ट्रॉन वापरू शकतोय की नाही, ह्यांचे 8 इलेक्ट्रॉन वापरू शकतोय की नाही. म्हणजे त्याला सिंगल बॉन्ड मध्ये HOH असे ह्याला म्हणायचं सिंगल बॉन्ड. एरो सिंगल बॉन्ड. क्लिअर? क्लिअर आहे?
आता डबल बॉन्ड. दुहेरी बंध. डबल बॉन्ड. दुसराही नाही. तर डबल बॉन्ड काय होतं, समजा डबल बॉन्डचं एक्झाम्पल आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजनचे 6. आणि हे कार्बन ह्याचे दोन्ही तर शेअर करतोय, त्याच्या दोन्हीकडं. हा ऑक्सिजन पुन्हा त्याच्या दोन्हीकडे शेअर करतोय, म्हणजे ह्याला असं लिहिता येते. हे शेअरिंग बघा, ही शेअरिंग, ही शेअरिंग. हे 8 वापरू शकते, हा पण 8 वापरू शकते, आणि हा कार्बन 4 वापरू शकते. 4 ते 6. सगळ्याचं अष्टक पूर्ण होत चालते. 2 2 2 2 ची शेअरिंग आहे. ह्याने ह्याला 2 दिले, ह्याने ह्याला 2 दिले, ह्याने ह्याला 2 दिले, ह्याने ह्याला 2 दिले. काहीच नाही, फक्त लक्षात ठेवा. बघा ऑक्सिजनचं बघूया, ऑक्सिजन कसा करतोय. आता ह्या ऑक्सिजन जवळ 6 आहेत, ह्या ऑक्सिजन जवळ पण 6 आहेत. मग हे काय करतात बघा, ते 4 त्याचे ह्याचे पण 4 आले. हा 2 ह्याच्यासोबत शेअर करतो, पुन्हा हा पण 2 शेअर करतो, म्हणजे O इज इक्वल टू O. डबल बॉन्ड. कळालं? सोपं आहे. फक्त लक्षात ठेवा, भागीदारी होती. 1 रुपया दिला की डबल बॉन्ड, 2 रुपये दिले 1 रुपया दिला की सिंगल बॉन्ड, 2 रुपये दिले की डबल बॉन्ड, 3 रुपये दिले की ट्रिपल बॉन्ड. म्हणजे तुमची भागीदारी तेवढी. ए न 1 रुपया दिला, बी न 1 रुपया दिला, म्हणजे ह्या दोघांमध्ये सिंगल बॉन्ड झाला. पुन्हा इथं 2 रुपये दिले, ह्यानं पण डबल बॉन्ड झाला. इथं 3 रुपये दिले, ट्रिपल बॉन्ड झाला. म्हणजे जी कोणती वस्तू येईल, समजा ह्या 6 रुपयात त्यांनी कोणतीही एक वस्तू घेतली तर त्याची भागीदारी बरोबर राहणार. खाणार पण, शेअर पण करणार, म्हणजे वापरणार पण. कोणतीही एखादी गोष्ट, कोणतीही. हे 1 2 3 कशामुळे घेतले, बॉन्डमुळे घेतले. लक्षात ठेवण्यासाठी. समजले? समजले का बघा. सांगा पण सर, सर समजलं? धन्वंती मॅडम. ओके. ओके. तिहेरी. तिहेरी. 1 2 3 हे त्याचं साईन. एक्झाम्पल बघूया. नायट्रोजन गॅस घेऊ. नायट्रोजन गॅस चा अणु अंक 7 आहे. ओके, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार, 2 5. आता पुन्हा म्हणू नका 5 कुठून आले, त्याच्या शेवटची सेल त्याच्यामधून आले. मग बघा एन कडे किती आहे, 5 आहे. मग हा पण किती आहे, इकडं पण ह्याच्याकडे पण 5 आहे. आता ह्यांच्यामध्ये आली रिएक्शन घडून, मग काय होणार, यांचे 2 इथंच ठेवतात, इकडचे पण 2, ह्यानं पण इथंच ठेवलं नायट्रोजनने, आणि हे 3 3 शेअर कर, 3 3 शेअर. म्हणजे बघा 3 आणि 3 6, 7 आणि 8. ह्या एनला पण 8 यूज करता येतात, ह्या एनला पण 8 यूज करता येतात.
कळाल? त्याला असं लिहू शकतो आपण ट्रिपल बॉन्ड. कळालं? समजलं? ओके. पुढचं. आता ह्या बंधांची लांबी, ह्या बॉन्डची लांबी बघायची. म्हणजे त्यांची साखळी कशी राहते, कितीपर्यंत राहते बघायचं. बंधांची लांबी काय होतं बघा ह्याच्यामध्ये. एकेरी बंध दुहेरी बंधापेक्षा कमी लांब असते. दुहेरीपेक्षा तिहेरीपेक्षा कमी लांब असते. तिहेरीपेक्षा म्हणजे सर्वात जास्त लांब कोण? हे ह्याच्यापेक्षा कमी आहे, हे ह्याच्यापेक्षा कमी आहे. सर्वात जास्त लांब कोण? एकदम सोपा प्रश्न. सर्वात जास्त लांब कोण? एकेरी दुहेरीपेक्षा कमी आहे, दुहेरी तिहेरीपेक्षा कमी आहे. म्हणजे एकेरी लांब आहे ना. दुहेरीपेक्षा हा कमी, एकेरीपेक्षा दुहेरी कमी म्हणते, दुहेरीपेक्षा तिहेरी कमी म्हणते, म्हणजे हा सर्वात लांब राहणार. ओके. तर बघा बंधांची तीव्रता ह्याच्या उलट राहते. एकेरी पेक्षा दुहेरी स्ट्रॉंग आहे, दुहेरीपेक्षा तिहेरी स्ट्रॉंग. बंध सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड एकमेकांपेक्षा स्ट्रॉंग, ह्याच्या विरुद्ध ही. आता मेन पॉइंट बघायचा. हे जनरल माहिती असू द्या. आता मेन पॉइंट आहे रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक. काय पॉइंट? रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर करणारे घटक. आता जे आपण रिॲक्शन ठेवतो ना, त्याच्यावर कोणते कोणते घटक परिणाम करतात ते बघ. पहिला आहे तापमान, टेम्परेचर. मला सांगा, आपण हिवाळ्यात पण दही लावतो, उन्हाळ्यात पण दही लावतो. कोणतं दही पटकन म्हणजे दुधापासून दही कोणतं पटकन तयार होतं? इरसचं पटकन कोणतं होतं? उन्हाळ्यात की हिवाळ्यात? कमेंट्स करा. हिवाळ्यात पण दही लावतात आणि उन्हाळ्यात पण दही लावतात. काय वाटतं तुम्हाला, कोणतं दही पटकन बनतं, हिवाळ्यातलं की उन्हाळ्यात? दुधामध्ये इरजण लावतो, दही कसं तयार होतं माहितीये ना तुम्हाला? उन्हाळे. बरोबर धनवंती बाई. उन्हाळ्यात का? टेम्परेचर वाढलं की रिॲक्शन वाढते, म्हणजे त्याच्यातली रिॲक्टिव्हिटी वाढते. तापमान वाढले तर रासायनिक अभिक्रिया वेग वाढतो. काय होतो? वेग वाढतो. रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं म्हणजे तापमान जर 10 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 10 ने वाढले असेल
तर रासायनिक अभिक्रियेचा वेग दुप्पट होतो. कसा होतो? दुप्पट होतो. दुप्पट. कसा होतो? दुप्पट. 10 डिग्री सेल्सिअस वाढलं तर दुप्पट होतो. प्रत्येक वेळेस दुप्पट दुप्पट केलं राहतो. जसं जसं 10 डिग्री वाढत जाईल तसं तसं एक्स्ट्रा वाढत जाईल. ओके. समजलं? तापमान तापमान वाढलं की रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. दुसरं बघा, अभिक्रियाकारकाचा आकार. अभिक्रियाकारकांचा आकार. साइज ऑफ रिएक्टंट. आता रिएक्शन करताना हे मी अगोदर एकदम स्टार्टिंगला सांगितलं होतं, ह्याला रिएक्टंट म्हणतात. अभिक्रियाकारक जे कोणताही पदार्थ, समजा आता आपण दुधाचं हे घेतलं, हे समजा दूध आहे, दूध त्याच्यामध्ये घातलेलं थोडस दही, थोडा 2 थेंब वगैरे टाकतो तसं, आणि त्याच्यापासून जास्त बनतंय तो दही वेगळं, म्हणजे ह्या प्रोडक्ट पासून इकडं दही बनतंय, म्हणजे हा रिएक्टंट. आता ह्या रिएक्टंट कोणताही असू द्या, त्याचे जर पार्टिकल किंवा त्याचे कण असे असते मोठे, असे असते, आणि त्याच्या साईडला आपण दुसरं रिएक्शन करतोय ज्याचे पार्टिकल असे कण असतील, छोटे 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 पावडर फॉर्म असतील. पावडर फॉर्म. थोडक्यात साखर घ्या. साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळायची. खडी साखर फास्ट विरघळेल की पिठी साखर? सांगा. खडी साखर फास्ट विरघळेल की पिठी साखर? पिठी. बरोबर. म्हणजे काय होतं, जिथं पार्टिकल कमी राहतात म्हणजे पावडर फॉर्म राहतो, ती रिएक्शन फास्ट, आणि ज्याचा आकार मोठा असतो तिथं रिएक्शन स्लो होतो. जेवढे कण लहान तेवढे रिएक्शन फास्ट. आलं लक्षात? जेवढे कण लहान तेवढे रिएक्शन फास्ट. समजलं? डाऊट असेल तर विचारा, पुढे घ्यायचं आपल्याला. समजलं? हे काहीच नाही, एवढंच लक्षात ठेवायचं. खडी साखर सर्वांना माहिती आहे. मोठी साखर एका ग्लासात विरघळायला समजा 5 मिनिट लागत असेल तर पिठी साखर विरघळायला 2 मिनिट पूर्ण. समजलं? म्हणजे अभिक्रियाकारकाच्या आकारावर सुद्धा रिएक्शन डिपेंड असते. समजलं? पुढचं. अभिक्रियाकारकाची क्रियाशीलता, रिएक्टिव्हिटी. रिएक्टंट रिएक्टिव्हिटी. क्रियाशील. रिएक्टिव्हिटी. आता बघा, जेवढी क्रियाशीलता जास्त तेवढा रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. लक्षात ठेवा. जेवढी क्रियाशीलता जास्त तेवढा रासायनिक
अभिक्रिया अभिक्रियाचा वेग वाढतो म्हणजे जास्त होतं. थोडक्यात अल्युमिनियम आणि हायड्रोक्लोरिक खाली आहे कॉपर आणि हायड्रोक्लोरिक HCl. त्याच्यामध्ये कोणत्याची रिएक्टिव्हिटी जास्त असते? चला, जेवढी क्रियाशीलता जास्त तेवढी रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. आता ह्याच्यामध्ये अल्युमिनियम आणि कॉपर कोणतीच वेग वाढणार? कोणती रिएक्शन फास्ट होईल सांगा? अल्युमिनियमची होईल की कॉपर? ती रिएक्टिव्हिटी फास्ट होते, जास्त असते, जास्त असते. आणि कॉपरची स्लो असते. स्लो. आता बघूया उत्प्रेरके. चौथा पॉईंट. उत्प्रेरक कॅटलिस्ट. ओके, बघा अभिक्रियेत आता उत्प्रेरके कोण आहेत ते बघा आधी. अभिक्रियेत स्वतः भाग न घेता तिचा वेग वाढवणे, तिचा वेग वाढवणारा पदार्थ म्हणजे उत्प्रेरक. आता काय होतं, समजा आपल्याला व्हेजिटेबल ऑइल करायचे. व्हेजिटेबल ऑइल त्याच्यामध्ये निकेल जातो. निकेल ऑइल तर घी तर बनणार आहे त्याच्यापासून. समजा ऑइलचं घी करायचंय त्यांना, तिथं पुढे व्हेजिटेबल ऑइलचं व्हेजिटेबल घी बनवायचंय. घी ते असंही होणार आहे आणि तसंही होणारच आहे, पण निकेल मुळे फास्ट होतं. फास्ट होतं. आता समजा थंडीमध्ये आपण एखादं तेल असतं बघा, किंवा कोणताही पदार्थ जो पटकन आळतो, त्याच्यामध्ये तो पार्ट पडला जातो का? किंवा फ्रीज मध्ये आपण काहीतरी मेल्ट व्हायला घट्ट व्हायला ठेवतो, तिथे तो स्वतः त्या रिएक्शन मध्ये उतरतो का? तो फक्त तसं वातावरण तयार करून देतो. त्याच्यामुळे काय होतं, रिएक्शन फास्ट होते. बर्फ बनायला पाणी ठेवलं तर तो वातावरणानुसार तयार होऊन पाणी गोठल्या जातं जागेवर. बरोबर आहे. आणि असं थोडीशी जर आपण हे दिलं तर तो होणार आहे, पण फास्ट होणार आहे का? नाही. ह्याच्यामुळे काय होतं, फास्ट होतं. आता येलो फॉस्फरस आहे, हे जास्त करून ह्याच्यामध्ये लॅबमध्येच वापरलं जातं. हे रिएक्शनचं जे आहे ते लॅबमध्ये जास्त वापरलं जातं. येलो फॉस्फरस त्याच्यामध्ये आयोडीन टाकून रेड फॉस्फरस होतं बघा. रेड लिटमस पेपर बघतो ना आपण. लिटमस पेपर लिंबाचा ह्याच्यापासून पण आपल्याला लिटमस पेपरचं ते नॅचरल लिटमस पेपर आपण शिकलो, त्याच्यामध्येही तुम्हाला करता येतं ह्याचा वापर उत्प्रेरकाचा. समजलंय हे? समजलंय का सांगा?
काय डाऊट असेल तर विचारा. समजलंय का? हो किंवा नाही सांगा. सांगा. ओके, संतोष सरला समजलं. बाकी पुढचं बघ. आता ह्या रिएक्शन मध्ये परिणाम करायला वेळ, पाचवा कोणता येते घटक? वेळेचा. वेळ आली का वेळ? तर वेळ बघा, सुरुवातीला काय करते हे बघा. सुरुवातीला जेव्हा आपण रिएक्शन करायला सुरुवात करतो, त्या सुरुवातीला जसा वेळ वाढतो तसंच तसेच रासायनिक अभिक्रिया वेग वाढतो. वेग सर्वात अधिक वाढतो. वेग नुसता वाढत नाही, तर सर्वात अधिक वेळ वाढतो. सर्वात अधिक वेग वाढतो. वेग वाढतो वाढतो आणि त्यानंतर अगदी उलट होतं नंतर. परंतु नंतर काय होतं, वाढणाऱ्या वेळेसोबत वेळेसोबत रासायनिक अभिक्रिया कमी होते. काय होते? कमी होते. आता बघा काय होतं, थोडक्यात बघा. 1 मिनिट झाला की रासायनिक अभिक्रिया त्याच्या जे रासायनिक आपण पार्टिकल ठेवलेत, कोणते पण ठेवलेत, इतके फास्ट वाढतात. 1 मिनिटाबरोबर असं क्विक रिएक्शन करतो, फास्ट. आपण एखादं पातेलं फुल गॅसवर गरम करायला ठेवलं, वरती पाण्यात थेंब टाकलाय, तर लगेच तट 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 वाजतात. बरोबर आहे? आणि पुन्हा अजून त्याच्यात पाणी टाकलं तर काय होतं? वाजतात ते थेंब? नाहीत वाजत. का तर ती हीट ऑब्झर्व करून घेतात नंतर. अगदी तशाच प्रकारे नंतर आपण किती पण वेळ गॅस चालू ठेवा, पण ते पाणी ज्यावेळेस उखळतं त्यावेळेसच त्याला पूर्ण त्याची रिएक्शन होते. म्हणजे वेळ वाढला तर रिएक्शनची तीव्रता तेवढीच राहते ना. समजले तुम्हाला? आता एका एखादं पातेलं किंवा एखादा पॅन आहे, तो आपण गॅसवर गरम करायला ठेवल्या क्षणी, फुल हाय हीट वर ठेवल्या क्षणी ती वस्तू फास्ट तापते, रिकामी एकदम फास्ट तापते. पण त्यावर आपण पाण्याचे 4 शिंतोडे टाकले, ते पण रिएक्शनच्या भोवती फास्ट चालतात. आणि जास्त पाणी टाकलं तर वेळ निघतो, पण ती रिएक्शन तिथं हळूहळू हळूहळू होत राहते. उगा एक तोडका मोडका जुळता थोडासा घेतलाय, एकदम असं हे नाही, समजण्यासाठी घेतले. फक्त एवढं लक्षात ठेवा, सुरुवातीला जसा वेळ वाढतो तसेच रासायनिक अभिक्रियेचा वेग सर्वात अधिक वाढतो. वाढणाऱ्या वेळेसोबत रासायनिक अभिक्रिया कमी होते. वेळेचं गणित. त्याच्यानंतर आता 6वा पार्टिकल येते, अभिक्रियाकाराची संहती. अभिक्रिया कारकांची संहती. कॉन्सन्ट्रेशन हा संहती म्हणजे. कॉन्सन्ट्रेशन. बघा, जेवढी संहती अधिक तेवढा अभिक्रियाकारकाचा वेळ जास्त. आता काय होतं इथं, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड. आपण माहितीये स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड. इथं घेतला आपण स्ट्रॉंग ऍसिड. हा, स्ट्रॉंग ऍसिड घेतलं. आणि खालच्या रिएक्शन मध्ये हा फॉस्फरस घेतला, फॉस्फरिक ऍसिड. वीक ऍसिड घेतला, हा वीक ऍसिड ऍसिड. एक स्ट्रॉंग ऍसिड घेतला, एक वीक ऍसिड घेतला. त्यांची रिएक्शन आपण NaOH यांच्यासोबत लावली. अमोनिया सोबत, अमोनिया सोबत आपण त्यांची रिएक्शन करायला घेतली. कोणती फास्ट होईल? स्ट्रॉंग ऍसिडची फास्ट होणार.
कोणती होणार? स्ट्रॉंग ऍसिडची फास्ट होते, वीक ऍसिडची स्लो होते. कारण जेवढं कॉन्सन्ट्रेशन किंवा जेवढी तीव्रता जास्त, तेवढा अभिक्रियेचा वेग जास्त. कळालं? समजलं? सांगा. उद्याच्याला आपल्याला रासायनिक अभिक्रिया आणि रासायनिक अभिक्रियेचे 4 प्रकार पाहिजेत. हे त्याच्यासाठीच घेतलेलं आहे. डायरेक्टली रासायनिक अभिक्रिया आणि रासायनिक अभिक्रियेचे 4 प्रकार पण शिकवू शकलो असतो, पण हे बेसिक गरजेचं होतं. 2 लेक्चर आपले बेसिक वर गेले. हे कळालं तरच पुढं काय, कोणत्यात डबल बॉन्ड आलाय, कुठं टायमिंग दिल्यानंतर रिॲक्शन वाढतीये, कुठं स्ट्रॉंग ऍसिड आल्यानंतर रिॲक्शन फास्ट होते, कुठं स्लो होते, लक्षात येतं. समजलं? समजलं का सांगा मला. स्टॉप करते रेकॉर्डिंग. काही डाऊट असतील तर विचारा. थांबूया.